विरोधी पक्षांनी विधेयकाची भ्रूण हत्या केली। काँग्रेस, टीएमसी, समाजवादी पार्टी आणि डीएमके गुन्हेगार। महिला आरक्षणात अडथळा निर्माण करणाऱ्यांना शिक्षा मिळेल। मतदारसंघ पुनर्रचना विधेयक पडल्यावरती पंतप्रधान मोदी संतापले। काँग्रेस परजीवीप्रमाणे इतर पक्षांवरती अवलंबून जगतंय। केवळ प्रादेशिक पक्षांच्या खांद्यावर स्वार होऊन राजकारण होत आहे। त्या पक्षांनाही काँग्रेस एक दिवस बुडवेल। पंतप्रधान मोदींची टीका। मोदींनी संबोधन करताना देशावरील संकटाचा उल्लेख करण्याऐवजी 150 वेळा काँग्रेसचं नाव घेतलं। भाजप आणि आरएसएस कडून फक्त फेक नेरेटिव्ह पसरवण्याचं काम सुरू आहे। काँग्रेस नेते नाना पटोले यांचं प्रत्युत्तर। टीसीएस कंपनीतील धर्मांतरण आणि लैंगिक अत्याचार प्रकरणी निदा खानच्या अटकपूर्व जामिनावर उद्या सुनावणी। पोलिसांना गुंगारा देत निदाची मुंब्र्यातील क्लिनिकमध्ये 2दा हजेरी। वारंवार लोकेशन बदलून तपास यंत्रणांना चकवा। नाशिक धर्मांतरण प्रकरणात एटीएसची एंट्री। रजा मेमन आणि शफी शेखची 3 तास कसून चौकशी। दोन्ही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी। प्रकरणामध्ये आंतरराष्ट्रीय कनेक्शन, टेरर फंडिंगचाही आरोप। मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी शीतल तेजवानीला हायकोर्टाचा मोठा दिलासा। तात्काळ तेजवानीच्या सुटकेचे आदेश। मात्र खडक पोलीस ठाण्यामध्ये दाखल गुन्ह्यात तेजवानीचा मुक्काम तुरुंगातच। रेल्वेच्या तिन्ही मार्गांवरती आज मेगा ब्लॉक। सीएसएमटीहून पनवेलच्या दिशेने जाणाऱ्या काही लोकल रद्द। सांताक्रूज गोरेगाव स्थानकांदरम्यान सकाळी 10 ते दुपारी 3 दरम्यान ब्लॉक असणार। तर ठाणे ते डोंबिवली स्थानकांदरम्यान देखभाल दुरुस्तीची कामं हाती। पश्चिम महाराष्ट्र, खानदेश, मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागांमध्ये उद्यापासून 22 एप्रिल दरम्यान पावसाची शक्यता। विजांच्या कडकडाटासह काही भागात गारपीट होण्याचाही अंदाज। अक्षय तृतीया महागली। सोन्याचा भाव 1,57,000 पोहोचला। तर चांदी 2,67,000 पार। सोने चांदी खरेदीसाठी ग्राहकांच्या खिशाला मोठी कात्री। अक्षय तृतीयेनिमित्त पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात आंबा महोत्सव। दगडूशेठ बाप्पाला आंब्याची आरास। पहाटेपासूनच मंदिरात दर्शनासाठी भाविकांच्या रांगा।